पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ततो मनोजवित्वं विकरणभावः प्रधानजयश्च। महर्षी पतंजलीजी यांनी योग सूत्रांतर्गत विभूतिपादामध्ये धारणा, ध्यान आणि संयम यांच्याद्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानसिद्धी आणि क्रियासिद्धी या दोन सिद्धींचा विचार सांगितला। आतापर्यंत ज्ञानसिद्धींचा विचार झाला, क्रियासिद्धींचा विचार उपसंहारापर्यंत चालू आहे। त्यामध्ये पंचमहाभूतांच्या ठिकाणी संयम केला असताना योग्याला प्राप्त होणाऱ्या सिद्धींचा विचार करताना त्यामध्ये काय संपत नावाच्या सिद्धीचा विचार आपण काल पाहिला। योगी पंचमहाभूतांच्या ह्या पंच स्वरूपावरती संयम केला असताना योग्याला एक अलौकिक शरीर प्राप्त होत असतं। देवांना सुद्धा आकर्षण वाटावं एवढं
दुर्लभ आकर्षक योगी शरीर प्राप्त करू शकतो. याला काय संपत असं म्हणतात. याला उदाहरण काल आपलं राहून गेलं. श्रीमद भागवतामध्ये महर्षी सौभरी ऋषींची कथा आहे. ते राजा मानधता राजा त्याच्याकडे गेला असताना, काय तुम्हाला मी देऊ शकतो सांगा असं जेव्हा विचारलं, तेव्हा कित्येक वर्ष तपश्चर्या करणारा महर्षी सौभरीने सांगितलं की मला तुमच्या अंतपुरामध्ये असणाऱ्या ज्या काही मुली आहेत त्याच्याशी लग्न करायचे. राजा मानधत्ता आश्चर्यचकित झाला आणि इतक्या वृद्ध असणाऱ्या ऋषीबरोबर माझ्या या युवा कन्या कोण विवाह करणार आहे. आणि आता आपण म्हटलं आहे, नाही म्हटलं तर मग आता शापाला प्राप्त होऊ, असं होऊ नये म्हणून त्यांनी मधली युक्ती काढली. तुम्ही स्वतः अंतपुरामध्ये जा आणि जी तुम्हाला वरेल ती कन्या स्वीकार करा, कोणी यांना वरणार नाही असं वाटत होतं. परंतु महर्षी सौभरींना ही सिद्धी प्राप्त होती. ते आतमध्ये गेल्यानंतर त्या योग सामर्थ्याने त्यांनी अलौकिक असं शरीर संपत अभिव्यक्त केली आणि त्या सगळ्या कन्यांनी महर्षी सौभरीशी विवाह केल्याची कथा तिथे पाहायला भेटते. त्या कथेशी फार संबंध नाही आपला, पण योग सामर्थ्याने त्यांनी ही काय संपत नावाची सिद्धी अभिव्यक्त केली आणि इतके तरुण झाले की सगळ्यांना आकर्षण हेवा वाटावं. त्याप्रमाणे सगळ्या योगांचे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण 125 वर्षे ह्या भूतलावरती अवतार कार्य करत होते. पण तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं अलौकिक तेज श्रेष्ठ महापुरुषाने ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. याचं कारण एक आहे, ते योगेश्वर नावाचे योगांचे विश्वर असणाऱ्यामुळे ती काय संपत प्राप्त झाली. त्याचप्रमाणे इंद्रियांच्या 5 रूप आपण काल सांगितले. इंद्रियांचं ग्रहण रूप, इंद्रियांचं स्वरूप, इंद्रियांचं अस्मिता रूप, इंद्रियांचं अन्वय रूप आणि इंद्रियांचं अर्थवत्व रूप. या इंद्रियांच्या 5 स्वरूपाच्या ठिकाणी जर धारणा, ध्यान आणि संयम केला असताना योग्याला इंद्रिय जय प्राप्त होतो. इंद्रिय जय प्राप्त होतो म्हणजे नेमकं त्याचं स्वरूप कसं आहे हे सांगण्याकरता आजचं हे प्रस्तुतचं सूत्र त्याचं विश्लेषण करत आहे. तस्य फलम आह. त्या इंद्रिय जय जे सांगितलं आहे, कारण पूर्वत संयमम कृत्वा इंद्रिय जयी भवती योगी. योगी हा इंद्रिय जयी होतो, इंद्रिय त्याच्या ताब्यात येतात अशी गोष्ट सांगितली. पण ते कसं आहे ह्याकरता ततो मनोजयित्वं विकरण भावः प्रधान जयश्च ततः. ततः म्हणजे इंद्रिय जय प्राप्त झाल्यानंतर त्यानंतर 3 प्रकारच्या सिद्धींचं वर्णन ह्या 48 क्रमांकाच्या सूत्रामध्ये केलेलं आहे. पहिलं आहे मनोजवित्व. मनोजवित्व नावाची सिद्धी. नंतर विकरण भाव, विकरण भाव नावाची सिद्धी. आणि तिसरी आहे प्रधान जय, प्रधान जय नावाची सिद्धी.
ही त्या योग्याला प्राप्त होते. आता काय स्वरूप आहे मनोजवित्व विकरण भाव प्रधान जयश्च, याचा आपण विचार करूया. यामध्ये पहिली सिद्धी आहे मनोजवित्वम. याचा अर्थ होतो कायस्यानुत्तम गतिलाभो मनोजवित्वम. व्यास महर्षींनी मनोजवित्वमची व्याख्या अशी केली आहे. कायस्य म्हणजे शरीरामध्ये असणारे जे इंद्रिय आहे, अनुत्तम गतिलाभ, त्या इंद्रियांना अत्युत्तम अशी गती प्राप्त होते. ती कशी प्राप्त होते गती, तर सांगतात मनोजवित्वम. मन म्हणजे मन, मनसाहा, आणि जव शब्दाचा अर्थ होतो वेगाहा गतीही इति मनोजवाहा. मनसहा जवहा वेगहा इति गतीही इति मनोजवाहा. मनाप्रमाणे वेग गती ज्याला प्राप्त झालेली आहे त्याला म्हणतात मनोजवत्वम. हनुमंतांच्या नावामध्ये हा एक शब्द आहे, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. याचा अर्थ असा होतो की मनाची जेवढी गती आहे तेवढी गती योग्याच्या शरीराला प्राप्त होते. जितक्या वेगाने मन एखाद्या ठिकाणी जाऊन येतं, इथे वायू वेग नाही सांगितला, या ठिकाणी मनोज वेग सांगितला आहे. कारण वायूच्या वेगापेक्षाही मनाचा वेग अतिशय जास्त आहे. म्हणून योगी या इंद्रिय ज्यावरती संयम केला असताना त्यांना ही गती प्राप्त होते. म्हणून तर हनुमंतराय लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी, संजीवनी पर्वतच ते घेऊन आले. आणि इतक्या वेगाने ते रात्रीतल्या रात्री कसे काय आले, त्याचं कारण महाभारतामध्ये, रामायणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं उदाहरण. पण त्या पाठीमागचं तात्विक भूमिका ही आहे मनोजवित्वम. ही मनोजय नावाची सिद्धी. त्याचं दुसरं उदाहरण शंकराचार्यांची मातोश्री अंतिम समयांची घटका मोजत असताना आचार्यांची स्मृती केली आणि उत्तरेमध्ये असणारे आचार्य दुसऱ्या क्षणामध्ये, ज्या क्षणी आई आपलं स्मरण करते त्या क्षणी ते आईच्या समोपस्थित झाले. त्याला म्हणायचं योग्यांना प्राप्त होणारी ही मनोजव नावाची सिद्धी. किंवा मंडन मिश्रांनी आपलं सगळं घर बंद करून ठेवलं होतं. श्राद्ध कर्माच्या दिवशी संन्याशाने येऊ नये असा हा त्या कर्मकांडातला नियम आहे. आचार्य मुद्दामच त्या ठिकाणी मनोजवम ह्या नावाच्या सिद्धीने एकदम त्याच्या आतमध्ये, त्या गृहामध्ये त्यांनी प्रवेश केला सूक्ष्म रूपाने. त्याला म्हणतात मनोजवित्वम. मनाप्रमाणे जव म्हणजे वेग, योग्याला ह्या इंद्रियांच्या वरती संयम केला असताना प्राप्त होतो. ही इंद्रिय जव नावाची ही सिद्धी आहे. त्याला म्हणतात की मनोजवित्वम. कायस्य अनुत्तम गतिलाभः मनोजवित्वम. दुसरी आहे विकरण भावः. विकरण भाव. इथे करण शब्दाचा अर्थ होतो इंद्रिय आणि भाव शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. मग काय आहे विकरण?
विकर्ण भाव विगतानि देहात दूरभूतानि कर्णानि इंद्रियानि यस्य सहयोगी विकर्ण भावः. विगतानि देहात, आपलं जे शरीर आहे या शरीरापासून, शरीर इथेच असताना या शरीरातले जे कर्ण म्हणजे इंद्रिय आहेत, दूरभूतानि इंद्रियांच्या पेक्षा शरीरातून बाहेर जाऊन जेव्हा कार्य करतात, विगतानि देहात दूरभूतानि कर्णानि इंद्रियानि यस्य सहयोगी विकर्ण भावा. शरीराचं तादात्म्य सोडून इंद्रिय देहाच्या अतिरिक्त विलग होऊन जेव्हा दूर देशामध्ये कार्य करतात तेव्हा त्याला विकर्ण भाव असं सिद्धी नावाची भूमिका आहे. एरवी सामान्य माणसांचं जीवन आणि योग्याचं जीवन हा तर फरक आहे. कारण आपल्याला जेव्हा एखाद्या अनुभव घ्यायचा असतो विषयांचा तेव्हा शरीर लागतं, शरीरामध्ये इंद्रिय लागतात आणि शरीरांतर्गत असणारे इंद्रिय जेव्हा वर्तमान काळामध्ये त्या विषयाचा संबंध होतो तेव्हाच त्या विषयाचं ज्ञान होतं. त्याला आपण इंद्रिय सन्निकर्षजन्य ज्ञानम, म्हणजे इंद्रियांचा विषयांचा सन्निकर्ष संयोग होतो मग ज्ञान होतं. जसं की तुम्हाला आता म्हटलं पेन आहे असं म्हटल्याबरोबर तुमच्या इंद्रियांचा आणि ह्या विषया पेनचा संबंध झाला आणि मग तुम्हाला पेन, लेखणी याचं ज्ञान झालं. पण योग्यांना ह्यापेक्षा एक वेगळा सन्निकर्ष असतो आणि त्याला योगज सन्निकर्ष असं म्हणतात. योगज सन्निकर्ष म्हणजे काय बरं? व्यास महर्षी याची व्याख्या करताना विदेहानाम इंद्रियाणाम अभिप्रेत देश काल विषयापेक्षा, म्हणजे या विधेयानाम, या देहाची अपेक्षा न ठेवता देहाहून वेगळं होऊन विदेह अशा अवस्थेला पाहून इंद्रियानाम, हे इंद्रिय जे आहेत, अभिप्रेत देश, ज्या ठिकाणी आपल्याला ज्या देशामध्ये जायचं आहे त्या अभिप्रेत देशामध्ये, ज्या कालात जायचं आहे त्या अभिप्रेत असणाऱ्या विशिष्ट काळखंडामध्ये आणि विशिष्ट देशात विशिष्ट कालात आणि विशिष्ट विषयांचा अनुभव घ्यायचा असेल तर योगी एका ठिकाणी राहून विश्वातल्या कोणत्याही, म्हणजे प्रकृतीपासून निर्माण होऊन अगदी परमाणूपर्यंतच्या सगळ्या विषयांचा तो अनुभव योगज सन्निकर्षाने घेऊ शकतो. म्हणजे इंद्रिय शरीर उपलब्ध नसताना इंद्रिय सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी जाऊन त्यांचा तो अनुभव घेऊन येऊ शकतो. ह्या सिद्धीला विकर्ण भाव नावाची सिद्धी असं म्हणतात. ही दुसऱ्या प्रकारची सिद्धी आहे. तिसरी आहे प्रधान जयश्च. ही संपूर्ण सृष्टी ज्या मूळ प्रकृतीपासून निर्माण झाली आहेत ती प्रकृती पुरुषासाठी मुख्य काम करते आणि ते काम म्हणजे भोग आणि अपवर्ग म्हणजे मोक्ष हे मुख्य काम करत असल्यामुळे त्या प्रकृतीलाच ह्या ठिकाणी प्रधान असं म्हणतात. सगळ्या मंत्र्यांच्या मध्ये जो मुख्य असतो त्याला आपण प्रधानमंत्री म्हणतो. तसं या चेतन तत्वाचं मुख्य काम करणारी प्रधान रूपाने जी प्रकृती, त्याला प्रधान प्रकृती, प्रधान ही प्रधान आहे. म्हणजे प्रकृतीपासून महत, महतपासून अहंकार, अहंकारापासून मग
पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन असे हे एकादश इंद्रिय, हे सगळेची सगळे त्या प्रकृतीचे सगळे विकार आहेत. त्यामध्ये पंचमहाभूत सुद्धा आहे. अर्थात प्रधान म्हटलं की कारण, आणि कारणापासून कार्य उत्पन्न होतं. त्यामुळे कारणापासून सुरुवात करून तर अगदी त्या प्रकृतीच्या सगळ्या कार्यांच्या मध्ये याला जय प्राप्त होतो. म्हणजे हा संपूर्ण प्रकृतीचा स्वामी बनतो. याला प्रधान जयश्च, संपूर्ण प्रधान जयत्व प्राप्त होतं. ह्याप्रमाणे सर्व प्रकृती वशीकार वशित, सर्व प्रकृती विकार वशित्वम प्रधान जयः इति. संपूर्ण प्रकृती आणि प्रकृती कार्यांच्या वरती वशित्व, स्वामित्व प्रदान होतं. आणि संपूर्ण सृष्टीचाच हा एक प्रकारचा स्वामी बनण्याची एक अलौकिक सामर्थ्य त्या योग्याला प्राप्त होतं. म्हणून याला म्हणतात प्रधान जयश्च. याप्रमाणे ततो मनोजवित्वम विकर्ण भावः प्रधान जयश्च. मग आता मागे आपण पाहिलं की इंद्रियांची ही 5 रूप पाहिले आपण, पण हे पाहिलं नाही की कोणत्या रूपावरती संयम केला असताना कोणती सिद्धी प्राप्त होते. तर इंद्रियांचं जे काही ग्राह्य विषयांच्या ठिकाणी ग्रहण करण्याचा जो प्रवृत्ती आहे, त्या इंद्रिय ग्रहण रूपावरती संयम केला असताना या मनाला, त्या शरीराला मनोजवत्व नावाची सिद्धी प्राप्त होते. त्याप्रमाणे इंद्रियांचं जे स्वरूप आहे, त्या इंद्रियांच्या स्वरूपावरती संयम केला असताना योग्याला विकर्ण भाव नावाची सिद्धी प्राप्त होते. नंतर तिसरं रूप सांगितलं जे होते अस्मिता, अन्वय आणि अर्थवत्व. ह्या तिन्हींच्या वरती संयम केला असताना योग्याला ही प्रधान जयत्व नावाची सिद्धी प्राप्त होते. अस्मिता, अन्वय आणि अर्थवत्व ह्या इंद्रियांच्या तिन्ही रूपावरती संयम केला असताना ही प्रधान जयत्व नावाची सिद्धी प्राप्त होते. ह्याप्रमाणे मनोजवित्व, विकर्ण भाव, प्रधान जय ह्या 3 प्रकारच्या सिद्धी आहेत. यालाच म्हणतात एता तिस्त्र सिद्धयाः मधुप्रतिका उच्यन्ते. ह्या 3 सिद्धींना, मनोजवित्व, विकर्ण भाव आणि प्रधान जय, ह्या तिन्ही सिद्धींना मिळून मधुप्रतिका नावाची सिद्धी असं हे नाव ह्या ठिकाणी दिलेले आहेत. कारण सिद्धींचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी मधुमती नावाची सिद्धी, मधुप्रतिका नावाची सिद्धी, विशोका नावाची सिद्धी किंवा संस्कार शेषा नावाची, अशा 4 प्रकारच्या सिद्धी प्रमुख मानल्या जातात. आणि त्यापैकी ह्या मनोजवित्वम, विकर्ण भाव, प्रधान जय ह्या 3 सिद्धींना मिळून एक नाव आहे मधुप्रतिका सिद्धी. मधु शब्दाचा अर्थ आहे मध, गोडवा. तशी ह्या 3 प्रकारच्या सिद्धींचा प्राप्त झाली असताना तशा प्रकारचा लाभ त्याला प्राप्त होतो. आणखी मधुप्रतिका नावाच्या सिद्धीचा अर्थ करताना असं म्हटलं आहे तत्र ऋतंभरा प्रज्ञा, ऋतंभरा तत्र प्रज्ञा. ती ऋतंभरा प्रज्ञालाच या ठिकाणी मधुप्रतिका नावाची सिद्धी म्हटलेलं आहे. म्हणजे जी फक्त सत्याला धारण करू शकते अशा प्रकारची ही ओजस्वी तेजस्वी भूमिका योग्याला प्राप्त होते. आणि मग तो भोग आणि अपवर्गापर्यंतच्या सगळ्या कार्य या इंद्रियांच्या 5 रूपावरती संयम करून या 3 प्रकारच्या सिद्धींना प्राप्त करतो की ज्याला योगामध्ये मधुप्रतिका नावाची
सिद्धी म्हणतात की ज्या 4 प्रकारांपैकी एक प्रकार आहे मधुप्रतिका. मग आता हे सगळं वर्णन झाल्यानंतर ग्राह्य स्वरूपावरती संयम केला असताना, ग्रहण म्हणजे इंद्रियांच्या वरती संयम केला असताना, आणि तिसरं रूप आहे ग्रहितृ. योगी पहिल्यांदा संयम करतो तो बाह्य स्वरूपावरती, त्याला ग्राह्य असं म्हणतात, ग्राह्य विषयावरती संयम करणं. नंतर तो ज्या इंद्रियांच्या द्वारे संयम करतो त्या इंद्रियांच्यावरती संयम करणं, त्याला कर्ण ग्रहण असं म्हणतात. याप्रमाणे ग्राह्य, ग्रहण आणि ग्रहितृ म्हणजे जो हे सगळं संयम करतो ज्या तत्वाच्यामुळे, त्या चेतन तत्व पुरुष तत्वावरती संयम केला असताना मग आणखी काय भूमिका प्राप्त होते? त्या ग्रहण स्वरूपावरती संयम केल्याची फलश्रुती ही पुढच्या 49 सूत्रामध्ये महर्षी सांगणार आहेत. त्याचा विचार आपण करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.